गडिंग्लज कागल महामार्गाचे काम वेगाने सुरू असताना मुरगुड शहराजवळ सरपिराजीराव तलावावरील सांडव्याच्या पुलाचा प्रश्न मात्र अद्यापही प्रलंबित आहे। महामार्गावरील हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा असलेल्या पुलासाठी महाराष्ट्र पायाभूत विकास महामंडळाकडे 11 कोटी रुपयाचा प्रस्ताव पाठवण्यात आला होता। हा निधी मंजूर करण्यात यावा अशी मागणी देसाई इन्फ्रा कंपनीने केली होती। मात्र या प्रस्तावाला अद्याप मंजुरी मिळाली नसल्याने पुलाच्या मागणीला पुन्हा एकदा वाटाण्याच्या अक्षता मिळाल्याची भावना नागरिकांत व्यक्त होत आहे। या ठिकाणी 120 मीटर लांबीचा, 12 मीटर रुंदीचा आणि 10 पिलरवर उभारण्यात येणाऱ्या पुलाचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता। मात्र निधीअभावी पुलाचे काम सुरू होऊ शकले नाही। विशेष म्हणजे पुलाच्या दोन्ही बाजूंना महामार्गाचे काम पूर्णत्वाकडे जात असतानाही सांडव्यावरील पूल रखडल्यास संपूर्ण महामार्गाचे काम अपूर्ण राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे। या पुलासाठी कागलचे आमदार तथा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनीही शासनाकडे पत्रव्यवहार केला आहे। यापूर्वी तत्कालीन उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार आणि पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्याकडेही मुरगुड शहरातील नागरिकांनी या पुलाची मागणी केली होती। अनेक वर्षापासून आंदोलने, निवेदने आणि पाठपुरावा करूनही हा प्रश्न अद्याप मार्गी लागलेला नाही। पावसाळ्यात या सांडव्यावरून सलग 3 ते 4 महिने पाणी वाहत असते। पाणी ओसरल्यानंतर सांडव्यावर मोठ्या प्रमाणात चिखल व निसरडा थर तयार होतो। त्यामुळे इथे वारंवार लहान मोठे अपघात घडत असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत। नागरिकांनी याबाबत वेळोवेळी प्रशासनाचे लक्ष वेधले असले तरी कायमस्वरूपी उपाययोजना झालेली नाही। महामार्गाचे इतर टप्पे पूर्ण होत असताना जर सरपिराजीराव तलावावरील सांडव्याचा पूल रखडल्यास नागरिकाची गैरसोयी कायम राहणार असून या प्रश्नाबाबत मुरगुड शहरासह परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। त्यामुळे हा बहुप्रतीक्षित पूल अखेर मंजूर होणार की पुन्हा रखडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। लाईव्ह मराठीसाठी मुरगुडहून सर्जेराव भाट।